बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, असं म्हणतात की शेर अकेला जंगल में चलता है तो शेर का राज होना चाहिए। वस्तुस्थिती खरी आहे, परंतु आजच्या राजकारणामध्ये ही वस्तुस्थिती काही कामी येत नाही आणि कदाचित राज ठाकरे यांना हे कळलं असावं। त्यामुळे आता राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेत काय करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी अमित जोशी, आय लव्ह गोरेगाव बंदास आहे बिंदासाच्या माध्यमातून आज रविवार आहे तुमच्या समोर आलो आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचंड अफाट अशी लोकप्रियता, महाराष्ट्राचं विजन, जे बोलणार तेच करणार, जे पोटामध्ये तेच पोठामध्ये, अशी ज्यांची वृत्ती आहे किंवा अशी भूमिका घेणारा असा जो नेता आहे तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे वारंवार आपली भूमिका बदलत गेली, त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार देखील काहीसे संभ्रमात राहिले। 2014ला त्यांनी मोदींची पहिली स्तुती केली होती, मग 2019ला लोकसभेमध्ये त्यांनी मोदींच्या विरोधात लाव रे तो व्हिडिओ हा नवा उपक्रम राबवला। 2024 मध्ये लोकसभेला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला, आपले उमेदवार उभे केले नाही। विधानसभेमध्ये त्यांनी असं सांगितलं की सत्तेमध्ये भाजपच येणार आणि मनसेचा त्याच्यात मोठा सहभाग असणार। मात्र परिस्थिती अशी झाली की त्यांची जी भविष्यवाणी होती की मुख्यमंत्रीपदी फडणवीस येतील आणि सत्ता महायुतीची असणार, ती बरोबर ठरली। मात्र सत्तेत मनसेचा सहभाग असेल ही भविष्यवाणी जी त्यांनी वर्तवली होती ती सपशेल फेल ठरली, कारण मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही। जवळपास 126 जागा महाराष्ट्रात विधानसभेच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लढवल्या, मात्र त्यातील जवळपास 119 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं। जे डिपॉझिट वाचलं त्याच्यामध्ये कदाचित कल्याणची एक जागा आणि मुंबईतल्या बाळा नांदगावकर, अमित ठाकरे यांच्या जागा, बाकी ठिकाणी मनसे साफ झाली। अवघी 1.5% मतं म्हणजे 7 ते 7.5 लाख मतं ही संपूर्ण महाराष्ट्रात मनसेला पडली आणि त्यातील 3 ते 3.5 लाख मतं ही त्यांना मुंबईतून पडली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच म्हणजे 2009 पासूनच स्वबळाचा नारा दिला, ते स्वबळावर निवडणूक लढत आले। 2009ला त्यांना मराठी माणसांनी साथ दिली म्हणा किंवा हात दिला म्हणा, त्यामुळे त्यांचे पहिल्याच झटक्यात 13 आमदार निवडून आले। मात्र त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या, मग त्या 2019च्या असू दे, 2014च्या असू दे, पालिका निवडणुका 2017च्या असू दे, त्यांचा ग्राफ खाली येत गेला। आज परिस्थिती अशी आहे की मनसेचा एकही आमदार नाही, एकही खासदार नाही। त्यामुळे राज ठाकरे यांची पुढील कारकीर्द किंवा त्यांची पुढील वाटचाल ही बिकट आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आज परिस्थिती अशी आहे की निवडणूक आयोगाचे जे निकष आहे एखाद्याचं चिन्ह देण्याबाबत किंवा पक्षाबाबत, त्यात आता राज ठाकरे यांची मनसे ही पक्ष पार्टी बसत नाही। त्यामुळे असंही होऊ शकतं की त्यांचं इंजिन हे जे चिन्ह आहे ते पुन्हा यार्डात जाऊ शकतं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ही पाळी का आली? एक आक्रमक नेतृत्व आहे, हुशार नेतृत्व आहे, ज्याच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं विजन आहे, ज्यांना मानणारा एक मोठा मतदार वर्ग आहे, ज्यांच्या सभेला मोठी मोठी गर्दी होते, अनेक तरुणाईला भुरळ घालणारे असं त्यांचं हे व्यक्तिमत्व आहे। मात्र तरी देखील या सर्व गोष्टी मतांमध्ये परिवर्तित होत नाही, ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे। म्हणून मी मगाशी असं म्हटलं होतं की वाघ जंगल में रहता है तो उसको अकेला रहना पड़ता है। ठीक आहे, जंगलातली गोष्ट आहे, पण आजच्या राजकारणामध्ये मग तो वाघ असो किंवा राज असो, एकटा राहू शकत नाही। स्वबळाची भाषा किंवा स्वबळावर लढण्याचा जो हट्ट आहे राज ठाकरेंचा, त्यामुळेच कदाचित गेल्या 14 वर्षात म्हणा किंवा 10 वर्षात म्हणा मनसेचं इंजिन हे सतत यार्डात जात आहे। आज एकीकडे महायुती आहे, 3 पक्ष प्रमुख आणि त्यासोबत आणखीन 2-3 पक्ष, एकीकडे महाविकास आघाडी 3 पक्ष आणि आणखीन 2-3 मित्र पक्ष, अशी मोठी झुंड एक बाजूला या बाजूला अशी असताना मधोमध मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाची भाषा करणं हे कितपत योग्य आहे
याचा विचार स्वतः राज ठाकरे यांना करायचा आहे. कारण स्वबळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आज आणि पुढील काळात कधीच टिकू शकत नाही. कारण स्वबळाचा नारा म्हणा किंवा स्वबळाचा विचार करणं सुद्धा आजच्या या काळामध्ये चुकीचं आहे. आजचं राजकारण असं आहे की एक तर आघाडी करा, युती करा, तुमचे सर्व मत एकत्र करा आणि मग तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेमके इथेच चुकले. त्यांनी स्वबळाचा नारा न घेता जर ते महायुतीसोबत गेले असते, भले 15-20 जागा घेऊन गेले असते, तर आज त्यांचे 7 ते 8 आमदार हे निवडून आले असते. सत्तेमध्ये त्यांचा मोठा वाटा असता. सुरुवातीपासूनच त्यांनी 2024ला जी मदत केली भाजपला, त्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला झाला. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हो, लोकसभेमध्ये आम्हाला राज ठाकरे यांचा फायदा झाला. पण नुसता फायदा होऊन चालणार नाही. आता संकटात आणि अडचणीत राज ठाकरे यांचा पक्ष आहे. त्यामुळे भाजप किती मदत करणार? ठीक आहे, निवडणूक आयोगावर भाजपने दबाव टाकला की मुंबई महानगरपालिकेपर्यंत मनसेचं कोणतेही चिन्ह गोठवू नका किंवा त्यांना कोणत्याही अडचणीला सामोरं जायला लावू नका, असा दबाव एक वेळ निवडणूक आयोगावर येऊ शकतो. पण त्यापेक्षाही सत्तेत मनसे कशी येऊ शकते किंवा राजकारणात पुन्हा एकदा मनसे कशा पद्धतीने येऊ शकते, हे सर्व आता भाजपच्या हातात आहे. भाजप मोठा पक्ष आहे, फौजफाटा आहे, केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेऊन चालणं हीच सध्या भाजपला गरज आहे. भाजपची ती गरज नाही, ती मनसेची गरज आहे. पण भाजपने राज ठाकरे यांनी जे उपकार केले आहेत ते विसरता कामा नये. त्याची जर परतफेड करायची असेल तर भाजपने विधान परिषदेचं एखादी जागा ही मनसेला द्यायला हवी. मग बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, अविनाश जाधव असतील किंवा कल्याणचे राजू पाटील असतील, त्यापैकी एकाला विधान परिषदेवर जर पाठवलं तर एक मोठी संजीवनी मनसेला मिळू शकते. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे मनसे सत्तेत आपोआप जाईल. जरी एक विधान परिषदेची जागा मिळाली तरी कुठेतरी एक डोकं वर काढायला मनसेला तिथे संधी मिळेल. दुसरी गोष्ट, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण या ठिकाणी प्रभाव आहे. मनसेची तिथे थोडीफार का असणार पण चलती आहे. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये मनसेला वाऱ्यावर न सोडता राज ठाकरे यांना भाजपने सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे. कारण किमान मनसेमध्ये अशी ताकद आहे की जर महानगरपालिकेमध्ये, मग मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो, त्यांचा सत्तेत जर सहभाग झाला किंवा त्यांचे 8-8, 10-10, 12-12 नगरसेवक जर निवडून आले तर निश्चितपणे भाजपच्या मदतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणि त्यांच्या पक्षाला एक नवी संजीवनी मिळू शकते. आज स्वबळाचा जमाना संपलेला आहे. स्वबळावर जो लढतो तो कधीच येत नाही. आज रिपाई बघा, रिपाई लढायच्या भानगडीत पडत नाही. रामदास आठवले आपले राज्यमंत्रीपद केंद्रात घेतात आणि बसतात. त्यांचा ना आमदार, ना त्यांचा नगरसेवक, ना त्यांचा खासदार. प्रकाश आंबेडकरांचं पण तेच आहे, MIMचं पण तेच आहे. छोटे छोटे पक्ष आहे, बच्चू कडूंचा पक्ष आहे, विनय कोरेचा पक्ष आहे. हे काही मोठे पक्ष नाही, पण ते एकमेकांना इथे तिथे धरून चाललेले असतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजची परिस्थिती जी राजकीय आहे ती ओळखली पाहिजे. त्याने स्वबळाचा हट्ट हा सोडला पाहिजे. कारण स्वबळाचा हट्ट एवढंच आहे की तुमचं इंजिन हे पुन्हा पुन्हा यार्डात नेणार. आणि जेव्हा जेव्हा तुमचं इंजिन यार्डात जाणार तुमची लोकप्रियता कायम राहील. कारण तुम्ही सुंदर वक्ते आहात, तुम्ही चांगलं बोलता, महाराष्ट्राबद्दल कळकळीचं तुमच्या पोटातून उठात येतं, महाराष्ट्राचं विजन तुमच्याकडे आहे. पण जरी हे सगळं असलं तरी मतदार राजा हा थोडा संभ्रमात आहे आणि विखुरला गेलाय. त्यामुळे स्वबळावर तुम्ही किती प्रयत्न केले तरी तुमचं इंजिन महाराष्ट्राच्या राजकारणात सुसाट धावणं मुश्किल आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाचा हट्ट सोडला पाहिजे आणि भाजप सारख्या शक्तिशाली, ज्याच्याकडे मोठा फौजफाटा आहे, नेता आहे, आर्थिक त्यांची स्थिती चांगली आहे, केंद्र राज्य इथे त्यांची सत्ता आहे, यांचा वापर करून महाराष्ट्राच्या राजकारणात कसं टिकता येईल, त्यांच्यासोबत कसं जायता येईल याचा विचार केला पाहिजे. वेळ गेलेली नाही. महानगरपालिका अवघ्या 4 ते 5 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे. त्यावेळी स्वबळाचा नारा न देता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडी किंवा महायुती किंवा इतर पक्षांसोबत जाऊन त्यांच्या मदतीने आपली ताकद वाढवणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांच्या समोर तोच एक पर्याय आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.